आम्ही करू या मातेची मुले लाडकी, या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू, सदा तिचा ध्वज उंच धरू. आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे भविष्य. या गुणवंत विद्यार्थ्यांवरच देशाचे भविष्य अवलंबून असते. या विद्यार्थ्यांचे देशाविषयीचे विचार आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम येत आहे आदर्श विद्यार्थी इयत्ता 6वीतील श्रीवरस सूर्यवंशी. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळतो प्रगतीचा, भारत भूच्या पराक्रमाला मुजरा मान असता. नमस्कार, मी श्रीवरस सूर्यवंशी इयत्ता 6वी. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. कारण 15 ऑगस्ट 1947 पूर्वी सुमारे 150 वर्ष आपण गुलामगिरीत काढली. इंग्रजांनी केलेले अत्याचार, भेदभाव, सक्तीचे अन्यायकारक नियम यांच्यामुळे जनता त्रासून गेली होती. यामुळे भारतीयांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढा देण्याची इच्छा निर्माण होऊ लागली. स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, समाजसुधारक हे लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करू लागले. जात, पंथ, धर्म विसरून सर्व लोक एकत्र येऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. स्वदेशीचा पुरस्कार करत टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगितले. सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे म्हणून तरुणांना संघटित केले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव चाफेकर बंधू यांनी जीवाची पर्वा न करता सशस्त्र हल्ले घडवून आणले. 1942 पासून चालू झालेला हा स्वातंत्र्य लढा प्रखर होत गेला व 1947 ला ह्या लढ्याचा शेवट स्वातंत्र्य प्राप्त झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवण्यात आला व तिरंगा डौलाने फडकू लागला. स्वातंत्र्य मिळवून आपल्याला 76 वर्ष झाली. मागच्याच वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. या 76 वर्षांच्या कालावधीत भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. जसे की संगणक, अवकाश, तंत्रज्ञान, विज्ञान, आरोग्य या सर्व क्षेत्रात भारतीय आपला ठसा उमटवत आहेत. नुकतेच आपले स्वदेशी चंद्रयान 3 झेपावले. ही मोहीम नक्कीच यशस्वी होईल. दिवसेंदिवस आपला देश प्रगतीकडे झेपावत राहीलच तरीही आपल्या देशात दंगली, गरिबी, अत्याचार अशा समस्या अजूनही संपल्या नाहीत. या समस्यांवर सर्व भारतीयांनी एकत्र मिळून मार्ग काढला पाहिजे, तरच सर्वांच्या बलिदानाला अर्थ राहील असे मला वाटते. आज आपले सैनिक देशाच्या सीमेवर प्राणपणाला लावून देशाचे रक्षण करत आहेत. पण आपण देशांतर्गत शांती राखू शकत नाही. देशाच्या प्रत्येक भागात जातीय धार्मिक दंगली होण्याला कारणीभूत सोशल मीडिया, मोबाईलचा अतिरेक, इंटरनेटवरची प्रत्येक गोष्ट सत्य की असत्य हे पडताळून न पाहता ती गोष्ट व्हायरल केली जाते. यामुळे आजचे मित्र उद्याचे वैरी बनतात. पूर्वी लोकांना दारूचे व्यसन असायचे तर आता मोबाईलचे लागत आहे. यावर लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे. एक विद्यार्थी म्हणून आपण काय करू शकतो? सार्वजनिक स्वच्छता, नियमांचे पालन, कर्तव्य पालन, प्राणीमात्रांवर दया, इतरांप्रती आदर या गोष्टी आपण करायलाच हव्यात. आजचा सुज्ञ विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक होणार आहे, म्हणून आपण जागरूक असायला हवे. चला तर आपण एक प्रतिज्ञा घेऊया की मी माझी कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडेन. वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय हा तिरंगा असे म्हणून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप छान श्रीवरस. महोदय, पूज्य गुरुजन वर्ग.